नाशिक जिल्ह्यातील जगप्रसिद्ध आणि साहसी ट्रेकर्सचं आकर्षण असलेला हरिहरगड आता पर्यटनासाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे। प्रशासनाचा हा निर्णय नक्की काय आहे आणि गडावर सध्या काय परिस्थिती आहे पाहूयात। सह्याद्रीच्या कुशीतला सर्वात थरारक किल्ला म्हणून हरिहरगड ओळखला जातो। वीकेंडला आणि श्रावण महिन्याच्या निमित्तानं हजारो ट्रेकर्स गडावर दाखल झाले होते। मात्र गडाच्या अत्यंत अरुंद आणि उभ्या पायऱ्यांवर पर्यटकांची अभूतपूर्व गर्दी उसळल्यानं सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला होता। पावसामुळे निसरड्या झालेल्या पायऱ्या, गडावर होणारी माकड्यांची दहशत आणि नियमांचं उल्लंघन करून होणारी गर्दी यामुळे इथं कधीही मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात होती। प्रशासनानं यापूर्वी दररोज 300 पर्यटकांची मर्यादा घातली होती। तरीही गर्दी नियंत्रणाच्या बाहेर गेल्यानं अखेर वनविभाग आणि स्थानिक प्रशासनानं हरिहर गडावरील ट्रेकिंगला पूर्णपणे स्थगिती दिली आहे। सतत पाऊस असल्यामुळे जो मॉस डेव्हलप होतो गडाचे पायरीवर त्या ठिकाणी आणि गर्दी पण ट्रेकिंग वगैरेचे जो गर्दी आहे आणि त्याच्यामध्ये काही इनएक्सपिरियन्स ट्रेकर्स पण येत असतो। तर त्याच्यामध्ये हरिहरगड का जो पायरी आहे त्याचा जो स्लोप आहे ते खूप जास्त असल्यामुळे आणि त्या ठिकाणी स्लिपेजेसच्या मायनर ऍक्सिडेंटची घटना पण काय घडलेली आहे। या अनुषंगाने वन विभागाच्या माध्यमातून आपण ते एन्फोर्स करतोय, पोलीस विभागाच्या माध्यमातून एन्फोर्स करतोय की हरिहर गडावर गर्दी थांबवण्यासाठी ते बंद करण्याची आपण सूचना दिली। तात्पुरती सूचना आहे, परिस्थिती सुधारण्यावर ते आपण इमिडिएटली त्या आदेशाला मागे घेणार। गडाच्या पायथ्याशी असलेल्या निरगुडे आणि हर्षेवाडी या गावात वनविभाग आणि पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला। गडाकडे जाणाऱ्या सर्व ट्रेकर्सना पायथ्यावरूनच माघारी पाठवलं जात आहे। पुढील आदेश येईपर्यंत कोणत्याही पर्यटकानं हरिहर गडाकडे येऊ नये असं आवाहन प्रशासनानं केलं आहे। हरिहरगड हा कालपासून बंद केला आहे। तर आत्ता नेमका सीझन आहे, पर्यटकांची संख्या खूप जाते तिथे। तर आत्ता बंद करण्यापेक्षा त्यांनी काहीतरी सुविधा करायला पाहिजे। मध्ये निधी पण चांगला आलाय त्याला, तर भरपूर सुविधा करायला पाहिजे आणि काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे, तर पर्यटन अजून वाढेल आणि बाहेरचे पण लोक येतात। नुसते महाराष्ट्रातले नाही तर ट्रेकर्स बाहेरचे पण येतात। तरी गव्हर्नमेंटने काहीतरी सुविधा करायला पाहिजे, बंद नाही करायला हवं। निसर्गाचा आनंद आणि ट्रेकिंगचा थरार स्वतःच्या जीवापेक्षा मोठा असू शकत नाही। त्यामुळे जर तुम्ही या वीकेंडला हरिहर गडावर जाण्याचा प्लॅन करत असाल तर तो त्वरित रद्द करा, कारण हरिहरगड पर्यटनासाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।